नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीपाचा पीक विमा मंजूर झाला आणि मंजूर झाल्याच्या नंतर बरेच शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला खूप कमी झाला. काही म्हणतात आम्हाला झिरोच दाखवायले, काही म्हणतात आमच्या मंडळात आलाच नाही. आता त्याच्यानंतर 20 तारखेला तुरीचा पीक विमा मंजूर झाले. आता ह्या पीक विम्याच्या बाबतीत बी तशाच गोष्टी घडल्यात. आता ह्या नेमक्या का घडत आहेत? शेतकऱ्याला पीक विमा का मिळत नाही? नुकसान झालं तरी का भेटत नाही? आता तुम्हाला याची सविस्तर माहिती सांगतो. आता एक लक्षात घ्या, तुम्ही याही अगोदर आपला एक व्हिडिओ बघितला असेल की ज्या पीक विमा कंपन्या आहेत ह्या नफ्यात कशा राहतात ते मी तुम्हाला सांगितलेले. मागच्या 9 वर्षामध्ये 16,300 कोटी रुपयानं हे पीक विमा कंपन्या नफ्यामध्ये आहेत. आता तुम्हाला सांगतो, एक अकोला जिल्ह्यातलं उदाहरण सांगणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तुरीचा आता पीक विमा मंजूर झालेला आहे. मग त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय किती आणि मंजूर किती झालाय आता हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, एकूण शेतकरी आहेत 58,326. या शेतकऱ्यांनी तुरीचा पीक विमा भरला होता. क्षेत्र होतं 19,133 हेक्टर. एवढ्या क्षेत्रावर भरलेला होता आणि भरलेल्या विम्याच्या हप्त्याची रक्कम होती 83.57 लाख, म्हणजे 83,57,00,000 रुपये हा पीक विम्याचा हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला होता. आता किती भरपाई मंजूर आहे? तर कृषी विमा कंपनीमार्फत 20 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या माहितीनुसार तूर पिकासाठी एकूण 2.76 कोटी रुपये इतकी भरपाई मंजूर करण्यात आली. आता त्याच्यात काही मंडळाला दिली, काही मंडळाला दिलीच नाही आणि ज्या मंडळाला दिली त्याच्यात अल्प स्वरूपात रक्कम आलेत. आता तुम्हाला सांगतो मंडळाला कोणत्या कोणत्या लाभ आहे. तर तूर विम्याचा लाभ ह्या मंडळाला आहे पातूर तालुक्यामध्ये आलेगाव, बाभुळगाव, चांदणी, पातूर आणि सस्ती ह्या मंडळाला देण्यात आला. त्याच्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जामठी आणि कुरुम 2च मंडळाला दिला. त्याच्यानंतर बाळापूर तालुक्यामध्ये बाळापूर, पारस, व्याळा, आकोट तालुक्यामध्ये आकोट आणि मुंडगाव. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता सविस्तर आकडेवारी जाणून घ्या म्हणजे तुमचे डोळे उघडतील. अकोला जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय पीक विमा घेतलेले शेतकरी किती आहेत? अकोला 8,000, आकोट 3,848 शेतकरी, बाळापूरमध्ये 16,140 शेतकरी, बार्शी टाकळीमध्ये 10,933 शेतकरी, मूर्तिजापूरमध्ये 13,173 शेतकरी, पातूर तालुक्यामध्ये 6,232 शेतकरी आणि तेल्हारा तालुक्यामध्ये 3,795 शेतकरी. आता तुम्हाला सांगतो, सोयाबीनचा 15 तारखेला मंजुरी आली. त्याच्यानंतर ही तुरीची 20 तारखेला आली. सोयाबीनचं जसं झालं आहे तसंच या तुरीचं सुद्धा झालेलं आहे. आता हे अकोले जिल्ह्यातलंच उदाहरण आहे. टप्प्याटप्प्यानं आपण आता सगळ्या जिल्ह्यातलं पाहू. आता नेमकं होतं आहे काय, जी संपूर्ण पीक विम्याची रक्कम भरल्या जाते म्हणजे शेतकऱ्याचा हप्ता, राज्य सरकारचा हप्ता आणि केंद्र सरकारचा हप्ता. उदाहरण दाखल म्हणून सांगतो, समजा ती 1,00,000 रुपये रक्कम जमा झाली. मग आता 1,00,000 रुपये रक्कम झालेली आहे आणि मग महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत या जिल्ह्याला हा पीक विमा वितरित करायचा आहे. मग त्याच्यातून तुम्हाला सांगतो, लय झालं तर 80%, 70%च रक्कम वितरित केल्या जाते. मग काही मंडळाला द्यायची, काही शेतकऱ्याला द्यायची, अल्प स्वरूपातच द्यायची, म्हणजे ती 70%च रक्कम वाटण्याचा कार्यक्रम करायचा आणि बाकीची रक्कम मग शेतकरी आपली वाट पाहत बसतात. कोणाला झिरो दिसतंय, कोणाला कमी दिसती आणि त्यामुळं शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही. हे याच्या मागचं प्रमुख कारण आहे. पण तुम्हाला एक सांगतो की तुम्ही काहीच करणार नाहीत, हे नुसतं ऐकणार. तुम्ही आपला काऊन नाही आला, काय नाही झाला, फक्त ह्या यूट्यूबरलाच कमेंट करणार. पण तुम्ही कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करणार नाहीत, तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन निवेदन देणार नाहीत, कुठं कोणत्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत. जो पीक विमा मिळाला आहे त्याच्यातच तुम्ही समाधान मानणार आहात. त्यामुळं यापुढं तुमचं काहीच होणार नाही असं मला वाटत आहे. आता यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.